नाशिकमधल्या दिंडोरी आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन मोठे पक्षप्रवेश पार पडले। याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे। नाशिक जिल्ह्यात भाजपकडनं अजित पवारांच्या मंत्र्यांच्या विरोधात लढलेल्या पराभूत उमेदवारांना भाजपनं रेड कार्पेट टाकल्यानं राष्ट्रवादीची जिल्ह्यात कोंडी केली जाते का असा प्रश्न या निमित्तानं आता निर्माण झालाय। या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। नाशिक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा राजकीय डाव, महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता, भाजपकडून राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे। यात महायुतीमधील भाजप पक्ष आघाडीवर असून धडाकेबाज पक्षप्रवेश करून घेतले जात आहेत। या पक्षप्रवेशांची सध्या महाराष्ट्रभर जोरदार चर्चा सुरू आहे। नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या विरोधात लढलेल्या पराभूत उमेदवारांना भाजपकडून रेड कार्पेट टाकत पक्षप्रवेश देण्यात आला। यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात लढलेले उदय सांगळे यांना भाजपमध्ये घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। तर दुसरीकडे दिंडोरी विधानसभा मतदारसंघात मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विरोधात लढलेल्या सुनीता चारोस्कर आणि त्यांचे पती माजी आमदार रामदास चारोस्कर यांनाही भाजपनं रेड कार्पेट टाकत पक्षप्रवेश दिला आहे। त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे। आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे, वरतूनही आदेश तसाच आहे, त्यामुळे प्रयत्न आमचा तोच राहील। पण कदाचित काही ठिकाणी वादच झाले, टोकाचे असतील, जमतच नाही, तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू। पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत। ज्यांचा प्रवेश असाच लोकांचा आहे की ज्यांनी आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत, ते खरं आहे ना। आमच्या लोकांना कसं काय आम्ही घेणार, ते विरोधात होते त्यांना आम्ही घेत आहोत। गेल्या 15 दिवसांपूर्वीच भाजपनं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांना पक्षात घेतलंय। तर काल माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात लढलेले उदय सांगळे यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्यात आला। तर दिंडोरीमध्ये झिरवळांच्या विरोधात लढलेल्या चारोस्करांना पक्षप्रवेश दिलाय। यावरून भारतीय जनता पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाच कोंडीत पकडतय का असा प्रश्न निर्माण झालाय। मात्र अशी कुठलीही कोंडी होत नसून प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्याच अनुषंगाने हे सगळे पक्षप्रवेश दिले जात आहेत। याकडे पक्षवाढीच्या हेतूने बघावं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे। हे जे काही प्रवेश पर्वाच्या घडामोडींमध्ये झालेले आहेत, कालच्या घडामोडींमध्ये झालेले आहेत, त्या प्रवेशांकडे वेगळ्या अर्थाने न पाहता फक्त पक्षवाढीच्या दृष्टीने केलेला प्रयत्न एवढ्याच अर्थाने पाहावं। कोणत्याही प्रकारची कोंडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या माध्यमातून होणार नाही। राष्ट्रीय नेते आमचे अजितदादा पवार साहेब आहेत, त्यांचं नेतृत्व हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे। अवघ्या काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्यात। या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असून जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका यावर आपली सत्ता कशी येईल याकडे लक्ष देताना दिसतोय। राज्यात जरी महायुती म्हणून सगळे एकत्र काम करत असले तरी आपल्याच मित्रपक्षांच्या मंत्र्यांच्या विरोधात लढलेल्या पराभूत उमेदवारांना भाजपकडून रेड कार्पेट टाकत प्रवेश दिला जातोय। भाजपने या दोन पक्षप्रवेशांच्या माध्यमातून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साधलेला आहे। महायुतीचा घटक पक्ष असूनही भाजपकडून अशा हालचाली झाल्यानं महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये उलटसुलट चर्चांना आता उधाण आलंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।